दिवंगत नेते स्वर्गीय अच्युतदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवापूर नगरपालिकेच्या वीर एकलव्य सभागृहात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळ वाटप करून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, बांधकाम सभापती भालचंद्र गावित, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेवक धर्मेश पाटील, मनोहर गावित, शिरीष प्रजापत, उमेश चव्हाण, नवीद शहा, सीए वतन अग्रवाल, सौमित्र गावित, अल्तमस खाटिक, महिला आणि बालकल्याण सभापती मनीषा मावची, सभापती संगीता देसले, भाग्यश्री गावित, महिला शहराध्यक्षा चित्रा चव्हाण, जिल्हा सदस्य सरला वळवी, रेखा सावरे, कल्पना चौधरी, माजी उपनगराध्यक्ष फारुख शाह, मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, अमृत लोहार, माजी नगरसेवक जैनू गावित, सैफ वोरा, महेंद्र दुसाने, आरवाय पाटील, अयूब गावित, अंबादास आतारकर, जयेश जयस्वाल, राजू आगळे, अविनाश वसावे, इरफान कुरेशी, संजय सोनावणे, विजय पाटील, जीवन साळी, रणजित गावित, जीतू अग्रवाल, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल गावित तसंच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी भरतभाऊ गावित यांनी स्वर्गीय अच्युतदादा पवार यांच्या विकासाभिमुख कार्याचा गौरव करत नवापूर शहरासाठी मंजूर झालेल्या 54 कोटी रुपयांचा पाणीपुरवठा योजनेतील त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली। विकास कामांबाबत त्यांची दूरदृष्टी आणि जनहिताची भूमिका कायम स्मरणात राहील असं त्यांनी म्हटलंय। तसंच 23 जुलै रोजी टाउन हॉल येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन भरतभाऊ गावित यांनी केलं। मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांनीही नागरिकांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन केलं। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अच्युतदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करून समाजसेवेची परंपरा जपण्यात आली। कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला। मंचावर उपस्थित असलेले आपले लोकनियुक्त नगराध्यक्ष आदरणीय जयंतजी जाधव साहेब, त्याच पद्धतीने उपनगराध्यक्ष आदरणीय नरेंद्र भाऊ नगराळे गटनेता, तसंच आपल्या नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदरणीय डॉक्टर मयूरजी पाटील साहेब, उपस्थित सर्व सन्माननीय सभापती बंधू भगिनी, नगरसेवक बंधू भगिनी आणि या नवापूर नगरपालिकेमध्ये असलेले सर्व विभागाचे विभाग प्रमुख बंधू भगिनींनो, मित्रांनो, ज्या पद्धतीने 13 तारखेपासून आपण नवापूरमध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक सप्ताह आपण जयंतीच्या निमित्ताने साजरा करत आहोत आणि आज अजितदादांचा जन्मदिवस, पण आज तो आपल्याला जयंती म्हणून साजरा आपण सध्या नगरपालिकेच्या आवारात नवापूर तालुक्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये आज हा आपण जयंती दिवस आपण साजरा करत आहोत। विविध उपक्रम आपण साजरा केलेत, त्याच्यात रक्तदान शिबिर आपण घेतलं, त्याच्यात माझ्या बंधू भगिनींनी सहभाग नोंदवला। त्याचप्रमाणे एकल माझ्या माता भगिनी होत्या, त्यांना आपण इथं साडी वाटपाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी केला। जे विकलांग लोक आहेत त्या विकलांग लोकांना आपण ड्रेस मटेरियल आपण त्यांना त्या ठिकाणी दिलं आणि आज रुग्णांना उपरुग्णालय या ठिकाणी आपण जाऊन जे रुग्ण आहेत त्यांना आपण फळ वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत। आणि त्याच पद्धतीने आपल्या नगरपालिकेच्या नगरपालिका अंतर्गत जिथं जिथं आपल्या खुल्या जागा आहेत किंवा जिथं जिथं झाडं लावण्याची खुली जागा आहेत अशा ठिकाणी नगरपालिकेमार्फत सन्माननीय नगराध्यक्ष, सन्माननीय उपनगराध्यक्ष, सन्माननीय मुख्य अधिकारी साहेब आणि आपण सर्व सभापती, नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत, नागरिकांच्या उपस्थितीमध्ये आपण तो कार्यक्रम आयोजित करणार आहोत। विविध उपक्रम या ठिकाणी आपण साजरे करत आहोत। त्याच्यानंतर दुपारी आपल्याला नंदुरबार या ठिकाणी शिवाजी नाट्यगृह या ठिकाणी दादांवर बोलण्यासाठी एक विचारवंत त्या ठिकाणी येणार आहेत। त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला उपस्थिती दाखवायची आहे आणि असे विविध कार्यक्रम या निमित्ताने आपण करत आहोत आणि करणार आहोत। अजितदादा म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचं, या महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व, एक जाणता राजा तुमच्या आमच्यातनं हिरावून नेला।
प्रत्येकाचं आयुष्य असतं आणि त्या आयुष्यामध्ये तो कशा पद्धतीने वागतो आणि समाजामध्ये काय काम करतो आणि समाजाला कशी दिशा देण्याचं काम करतं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अजितदादा आहे. मोठ्यांपासून तर लहानांच्या तळागाळापर्यंत अजितदादांनी सगळ्यांना सावरण्याचा समजण्याचा प्रयत्न केला आणि या महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचा त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केला. या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 6दा मुख्यमंत्री होण्याचा मान आदरणीय अजितदादांना मिळाला. अजितदादांचं स्वप्न राहिलं, तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न राहिलं की आपण राष्ट्रवादीचे नेते अजितदादा यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं, पण ते अखेर स्वप्न ते स्वप्नच राहिलं. आज आमच्यात अजितदादा जरी नसले पण अजितदादांच्या आठवणी आणि अजितदादांची जी शिस्त आणि जो संयम होता ते आपल्याला अंगीकारायचा आहे आणि त्या पद्धतीने हा राष्ट्रवादी पक्ष हा आपल्याला पुढे न्यायचा आहे. अजितदादांनी बघितलं तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्यांना स्वच्छतेबद्दल फार त्यांना चिंता होती. जिथं जाऊ तिथं ते स्वच्छतेबद्दल साफसफाईबद्दल बोलायचे. आणि जेव्हा आम्ही बारामतीला गेलो, मला दुर्दैव तो प्रसंग आला, त्यांच्या अंत्यविधीसाठी गेलो आणि तेव्हा ते बारामती पाहिलं तर बारामतीसारखं शहर खरंच हे प्रत्येक ठिकाणी झालं पाहिजे. प्रत्येक महानगरपालिका आणि नगरपालिका तशी झाली पाहिजे असं अजितदादांचं ते स्वप्न होतं आणि ते करण्यासाठी काही ना काही फुल नाही पण फुलाच्या पाकळीप्रमाणे काही अंशी आपण आपल्या नगरपालिकेमध्ये जसं एक राष्ट्रवादी पक्षाने देवराई तर वनराई असा एक संकल्प केलेला आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला सुद्धा नवापूर नगरीमध्ये हिरवगार सुजलाम सुफलाम आपल्याला नवापूर करायचं आहे आणि तो कार्य घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आणि त्याच पद्धतीने ज्या नवापूर नगरपालिकेसाठी आपल्याला जे नळ पाणी पुरवठा योजना आहे ती अजितदादांच्या आशीर्वादाने आपल्याला ही नळ पाणी पुरवठा योजना इतकी मोठी या शहरवासियांसाठी करून दिली ते मी कदापि विसरू शकत नाही. कारण जेव्हा अजितदादांना भेटलो, जेव्हा हे सर्व शिष्टमंडळ किंवा हे नवीन नगरसेवक नगराध्यक्षसहित आपण त्यांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा अजितदादांना मी सांगितलं, पत्र दिलं की दादा माझी नवापूर नगरपालिकेची 100 कोटीची योजना आहे आणि त्या 100 कोटीच्या योजनेमधनं 25% हा लोकसहभागातनं आपल्याला निधी द्यायचा आहे आणि आमची नगरपालिका क वर्गाची आहे तर याच्यातनं सुद्धा आपण मार्ग काढला पाहिजे आणि याच्यातनं लोकसहभागातनं आम्हाला कुठंतरी सवलत मिळाली पाहिजे आणि 100% निधी हा शासनाने या क वर्ग नगरपालिकेला दिला पाहिजे असं मी जेव्हा दादांना बोललो तर तेव्हा दादा म्हटले 100% भरत तू जे सांगशील ते पहिल्याच मीटिंगमध्ये मी ठराव करेल आणि मंजूर करेल आणि त्यांनी दिलेला शब्द खराच ठरला. दादांनी दिलेलं काम किंवा आपण जी जबाबदारी दादांना दिली होती दादांनी ती जबाबदारी त्यांच्या पहिल्याच मीटिंगमध्ये त्यांच्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळात आपल्याला हे करून दिलं. राहिला तो लोकसहभागाचा भाग त्याच्यातसुद्धा जे छत्रपती शिवाजी महाराज महसूल जे शिबिर आहे त्याच्यात नुसतं महसूलच नाही तर कृषी विभाग असो, आदिवासी विकास विभाग असो, वन विभाग असो, या सगळ्या विभागांचे आपले स्टॉल लागणार आहे. मागे आपण आपले जे टाऊन हॉल आहे इथे आपण ते स्टॉल ठेवले होते. ह्यावेळेस हा कार्यक्रम अधिक व्यापक स्वरूपात करणार आहोत आणि पालिकेमार्फत आपण जे मालमत्ता फेरफारचे दाखले असो, पाणी पुरवठा म्हणजे कनेक्शनचे दाखले असो, नवीन जे आपण 5-6 याचे आहे बिल्डिंग परमिशनचे दाखले ते आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आपले NULM मार्फत आपल्याकडे जवळपास 180च्या वर बचत गट आहेत तर त्या महिलांना सुद्धा स्टॉल लावायला लावले आहेत. त्या महिलासुद्धा घरी जे बचत गटामार्फत त्यांनी पापडं कुरड्या किंवा पुरणाच्या पोळ्यासुद्धा जे बनवतात म्हणजे नवापुरात एवढं काही करणारे लोक आहेत परंतु ते पुढे व्यासपीठ न मिळाल्याने आपण बाहेरून पण आता नाशिकला सुद्धा 100-1 रुपयाला एक मांडे ते आपण म्हणतो पुरणाची पोळी तेवढं एक भेटत असतात आणि इथल्या लोकांना जर उपक्रम भेटला चांगलं व्यासपीठ भेटलं तर इथनं नाशिक पण अवघड नाही तिकडे जाऊन सुद्धा विकू शकतो. परंतु या महिलांचाही तुम्ही सगळ्यांनी उत्साह द्विगुणित करावा म्हणून उद्याच्या या स्टॉलला या आपण सर्व लोकप्रतिनिधींच्या हस्ते मग हे दाखले वाटप पण करणार आहोत. त्यामुळे उद्याला सर्वांना तिथे सर्वांनी आवर्जून यावं अशी विनंती पण आहे. आणि दुसरं यावेळेस शासनाने सुद्धा जे वृक्ष लागवडीचं धोरण ठरवलं आहे त्यानुसार नवापूर नगरपालिकेला 7,000 वृक्ष लागवड करण्याचे आपल्याला उद्दिष्ट देण्यात आलं आहे. तर त्यानुसार मला अशी विनंती राहील आपण फॉरेस्ट विभागाला रोपं मागवले आहेत
आज माझी एकदा RFO मॅडम त्यांच्याशी पण बैठक होणारच आहे. तर मग तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आपापल्या याच्यात जसं ओपन स्पेसमध्ये अशी काही झाडं असतील तर फक्त एकच विनंती राहील की कुठेही न लावता आपल्याला भविष्यात विकास कामाला अडथळा नको व्हायला. म्हणजे रोड बनवायचा राहील तर रोडसाठी तोडायची वेळ नको यायला. अशा ठिकाणी हे जर रोपं आपल्याला हवे असतील तर पालिकेचे विशाल असो किंवा भटसाहेब असो यांच्याकडे मागणी करावी. आपण ते रोपं तुम्हाला देऊ आणि जिथे आवश्यकता वाटली तिथे काही आपले ट्री गार्ड्स पण पडलेले आहेत तर ते ट्री गार्ड सुद्धा आपण देऊ. तरी जास्तीत जास्त उपक्रम आपण असे काही घेऊ ही माझ्या मते अजितदादांना ही आदरांजली राहील आपली. त्यांचे विचार पुढे नेऊ आपण आणि जास्तीत जास्त आपलं नवापूर जसं भाऊसाहेबांनी सांगितलं की बारामती शहरासारखं आपण सुंदर करू. त्यानुसार प्रसंगी मला काही कटू निर्णय पण घ्यावे लागतील. त्यासाठीही हे करा. कारण जसं कचऱ्याचं राहिलं, नाले तुंबताय, नाल्यात काही टाकून देत आहे तर आपलं शहर आपण हाच ध्यास करू की बारामतीच्या धर्तीवर नवापूरचा सुद्धा विकास करू. ते अजितदादांना आपल्या सर्वांकडून मग ती आपली आदरांजली राहणार. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी वसंत वाणी, नवापूर, विसरवाडी.